तेव्हा आपण पाहतोय की ही थेट दृश्य दिल्लीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आता या उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधी सोहळ्याला आता उपस्थित झालेले आहे। त्यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्यासोबत राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत। उपराष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा आता सुरू झालेला आहे। सीपी राधाकृष्णन हे आता उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील। जगदीप धनखड यांनी तब्येतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलेला होता। त्यानंतर आता एक निवडणूक पार पडली। या निवडणुकीमधून सीपी राधाकृष्णन यांचं नाव जे होतं ते भाजपने सुचवलेलं होतं। त्यानंतर त्यांच्या नावावरती अखेर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। आता सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतात। 15वे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन आता पुढील काम पाहणार आहेत। महाविद्यालयीन त्यांनी जीवनामध्ये टेबल टेनिसमध्ये ते चॅम्पियन होते। संघ स्वयंसेवक म्हणून सुद्धा त्यांची सामाजिक ओळख आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे। विद्यार्थी चळवळीमधूनच त्यांनी राजकारणाला आपली सुरुवात केलेली होती। तामिळनाडूतल्या तिरुपुरममध्ये 20 ऑक्टोबर 1957 मध्ये त्यांचा जन्म झाला। राधाकृष्णन ओबीसी समाजातील गौंडर समाजामधून ते येतात। चिदंबरम कॉलेजमधून त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली। बीबीएचं शिक्षण घेतलं होतं। महाविद्यालयीन जीवनामध्ये ते टेबल टेनिसचे खेळाडू होते, चॅम्पियन राहिलेले आहेत सीपी राधाकृष्णन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। विद्यार्थी चळवळीमधूनच त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली। राजकीय त्यांचं करिअर उभं राहू लागलं। अनेक राज्यांचं राज्यपाल पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे। अनेक मान्यवर सुद्धा या शपथविधी सोहळ्याला आता तिथे उपस्थित आहेत। म्हणून आपण पाहतोय की आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते त्यांना आता शपथ दिली जाणार आहे। द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते आता उपराष्ट्रपती पदाची शपथ सीपी राधाकृष्णन घेतील। हा थेट सोहळा आपण दिल्लीमधून पाहतोय। सीपी राधाकृष्णन आता उपराष्ट्रपती पदाची शपथ घेत आहेत।